सेवा सेवा जय सेवा. निको सकाडे सकाळचे ना. आज मी माझ्या शेतात आलेलो आहे. माझ्या शेतात आहे आज. हे माझ्या वडिलांनी शेततळ होतं अजून खोदून ठेवलेलं आहे. ते जाऊ द्या, ते विषय नंतर सांगेल. कारण यांना खूप लोक दाबून ठेवण्याचा आणि गाडीत घालण्याचा प्रयत्न करतात. हे मेन इश्यू आहे. असं मेन मुद्द्यावर येऊत. कालपासून कालिकंकाली दाईची जत्रा सुरू झालेली आहे. कचारगड येथे चाले कसाला आणि गोंदिया जिल्ह्यात आहे ती. त्या ठिकाणचं सांगायचं झाल्यास एशियातली सगळ्यात भव्य अशी गुफा आहे ती. मी स्वतः जाऊन आलेलो आहे. 2020ला काहीतरी गेलेलो. तेव्हापासून जाणं झालं नाही. जाईल तर सांगायचं एवढं. त्या ठिकाणी ना महादेवने 33 मुलं होते. ते 33 मुलांना तिथे बंद करून ठेवलं होतं. 33च का आणि 33 मुलंच का बंद करून ठेवले, त्यामागची स्टोरी वगैरे थोडक्यात सांगतो, जास्त नाही सांगत. तर बघा, आपली जी सृष्टी आहे, ही जी सृष्टी आहे निसर्गाशी किती रिलेटेड आम्ही असतो ते सांगतो त्याच्यात एकदम डिटेल. सृष्टी जी आहे आपली आपण कालगणना कशी करतो, चंद्राच्या गतीवर आपण कालगणना करतो ना. मग वर्षगणना सूर्याभोवती हिशोबाने करतो. तर आपल्या महिन्यात किती दिवस असतात, पौर्णिमे तो पौर्णिमा, अमावस्या टू अमावस्या किती असतात, जवळपास 30 दिवस असतात. 30 दिवसामध्ये कसं असतं, पॅटर्न होता एकदम पॉझिटिव्ह पॅटर्न. देवाने देव म्हणजे महादेव, ज्याला महादेव म्हणतो, तो माणूसच होता एक. नंतर मग तो हा झाला, त्याला देव मध्ये गणण्यात आला, जिवंत देव, लाईव्ह गॉड मी म्हणतो, जिवंत भगवान, तो तसा असतो. तर ते होते 33 देव कसे तयार झाले. 33 देव म्हणजे 33 मुलं. आम्ही त्याला 33 मुलं म्हणतो. मग यांनी कोट करून 33 कोट करोड, ह्या गोष्टी नंतर तुम्ही डिटेलमध्ये जा. गोंडी संस्कृती शोधा. गोंड म्हणजे काय, गोदावरी म्हणजे काय, गोदावन म्हणजे काय, केवढं होतं गोदावन, मग त्याचं गोंडवन कसं झालं, मग बाकी बघा, हळूहळू जा, तुम्हाला याच्यात अजून कळत जाईल. तर 33 मुलांचं सांगतो पहिल्यांदा. तर जे दिवस असतात ना, तर 30 दिवस असतात अमावस्या टू अमावस्या. त्यानुसार प्रत्येक दिवस एका दिवसासाठी एक प्रधान, म्हणजे त्या दिवसाचं त्यानं तो मॅनेज करणार. मग पुढचे दिवस तो 29 दिवस तो जो विद्यार्थी असेल किंवा तो जो व्यक्ती असेल, 29 दिवस तो एकाच दिवसाची प्लॅनिंग करणार. की तो जे पहार आहेत जे दिवसाचे, आज समजा सूर्य या ठिकाणी आहे, या ठिकाणी येईपर्यंत त्यांनी त्या दिवशी केवढं काम केलं पाहिजे, नंतर सूर्य या ठिकाणी आल्यावर केवढं काम केलं पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, सृष्टीचं काम कसं. सृष्टी म्हणजे तुम्ही जंगलात आहात समजा, तुम्हाला एखादा मोठा एरिया बनवायचा आहे, तर कसं करणार तुम्ही, त्यात मेजरमेंट कसं आणणार, नॅचरल फ्लोमध्ये तुम्ही ते कसं आणणार. दुसऱ्या दिवशी दुसरा व्यक्ती, तिसऱ्या दिवशी तिसरा व्यक्ती, असे 30 जण केलेले होते. म्हणजे गोंडियन कल्चरमध्ये, म्हणजे कोयतूर म्हणता येईल, आदिवासी म्हणता येईल, जे 1000, 10,000, 25,000 वर्षापूर्वी जेव्हा महादेवनं सगळे एकत्र होते ना गोदावनमध्ये, तर तेव्हा हे तयार झालेलं होतं. आणि त्यानुसार पहिले 10 दिवस जे असतात ना, अमावस्याला आपला कोणताही महिना सुरू होतो ना, म्हणजे अमावस्या संपलं की तो सुरू होतो. महाशिवरात्री, त्याच्यानंतर अमावस्या. पहिले 10 दिवस हे लेडीज डॉमिनेशन राहायचे. लेडीज डॉमिनेशन म्हणजे त्या ठिकाणी आई किंवा स्त्री, त्या लेडीज असायच्या. पहिले 10 दिवस त्यांचं ऐकलं जायचं. ह्याचं कारण तर शोधा तुम्हीच. त्यानंतर पुढचे जे 10 दिवस असायचे ते लेडीज, मेल आणि फिमेल दोघांचे असायचे. त्याच्यामध्ये बघा, मग पहिले 10 दिवस झाले की एकादशी असते. एकादशीपासून हळूहळू करत तो जो हे आहे,
काय म्हणतात, सॉरी हा चुकलं, हे चुकलं, डबल हे कट करून तुम्हाला सांगतो. पहिले 10 दिवस आहे हे मेल डॉमिनेशनचे असायचे. मेल डॉमिनेशन, सॉरी, आमोशाला हे माणूस, ह्युमन आमोशाला पुरुष तत्वाचे असल्यामुळे पहिले 10 दिवस हे माणसाचे. त्याच्यानंतर मग एकादशीला, कधी बघा, एकादशीचा उपवास कशासाठी असतो, कारण त्यावेळेस सृष्टीमध्ये दोन्ही जे शक्ती आहेत, मेल फिमेल इंट्रॅक्शन होतात. मग एकादशीला झालं, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, महाशिवरात्री आणि अमावस्या, सॉरी पौर्णिमा असेल, अमावस्या सुरू आहे ना, पौर्णिमा येईल, सॉरी उलटे येईल. पौर्णिमा जेव्हा येईल त्या पौर्णिमेच्या वेळेस तिथून सुरू होतं दुसरे 5 दिवस. पहिले 5 दिवस मेल फिमेल, त्याच्यामध्ये मेल डॉमिनेशन. नंतर मग खाली गेलं दुसऱ्या 5 दिवसामध्ये मेल फिमेल, मग फिमेल डॉमिनेशन. मग पौर्णिमेच्या पुढे गेलं, त्याच्यात पौर्णिमेनंतर चतुर्थी आणि पंचमी. जेव्हा पंचमी झाली, कधी बघा पंचमीचे सण हा सहसा मुलींचेच असतात, पंचमी. आणि त्याच्यानंतर मग पुढचे 10 दिवस हे पूर्ण फिमेल डॉमिनेशन. पौर्णिमा झाल्यावर हे टोटल एवढे 1 2 3 जे पण 30 येतात ते त्यांचे हे एकत्रीकरण, हे 30 झाले. पहिले 10 दिवस मेल डॉमिनेशन म्हणजे पुरुष तत्व, दुसरे 10 दिवस जे असायचे ते मेल फिमेल. आधी त्याच्यामध्ये पण पहिले फिमेल, त्याच्यामध्ये पण मेल, त्याच्यानंतर फिमेल डॉमिनेशन, मग पूर्ण फिमेल डॉमिनेशन, मग अमावस्या पुन्हा मेल. मग असं चक्कर जेव्हा 12 ह्या सृष्टीचं म्हणजे 1 वर्ष पूर्ण व्हायला 12 महिने लागतात, कुठेही 36 महिने लागतात. तर त्या हिशोबावर आपले बॉडी पण इडा पिंगाळा हा 36 नाड्या, 36 लाख नाड्या असतात या साईडला आणि या साईडला माणसाच्या, त्या हिशोबानं असतं. तर ही सृष्टीची निर्मिती जी झालेली आहे ना, त्याच्यानुसार हे 33चे आम्ही पॅटर्न बनवलेला आहे. पण हे जे संस्कृतीवाले आहेत ना, त्याच्यात ते त्यांच्या हिशोबानं त्यांचे देव तयार केलेले आहेत. वी आर नॉट बिलिव्हिंग इन गॉड, वी बिलिव्हिंग इन ॲक्टिव्ह गॉड, जसे सूर्य, चंद्र, हवा, पाणी, अग्नी, पंचमहाभूत, ते ॲक्टिव्ह गॉड आहेत, बाकीचे नाही. डॉमिनेशन जास्त आहे. तर हे आमच्यातला सगळ्यात मोठा फरक आहे. तर हे 12 झाले. तर ह्या 30 जणांना कंट्रोल करण्यासाठी पहिल्या 10 दिवसासाठी मेल डॉमिनेटेड पर्सन गॉड 1, सेकंडसाठी मेल फिमेल डॉमिनेशन, ज्याला जे त्याला सेकंड गॉड, त्याला महादेव म्हणतात, कारण तो शिव आणि शक्ती दोघेही रिप्रेझेंट करतात. कारण जोपर्यंत ते जोडी नसतील, म्हणजे जे म्हणतात ना अर्ध नर नारेश्वर, असं काही नव्हतं. तर त्या ठिकाणी त्या दोघंही मिळून करायचे असतात, असं काही नसतं. नाही तर मग ते हे झालं असतं ना, अर्ध लिंगन अर्ध काय म्हणतात त्याला, वजायना, हे असं राहिलं असतं ना, असं नसतं. ते हे सांगण्यात त्यांनी चुकीचं केलं. ते दोघांनी मिळून काम करायचं असतं सृष्टीमध्येच, आणि ह्या चुकीच्या गोष्टी यांनी पुढं आणलेल्या आहेत. वरून थर्डमध्ये फिमेल डॉमिनेशन, ज्याला थर्ड पॅटर्नमध्ये हे असतात. तर कसं झालं ते 3 देव वरचे, 30 देवावर म्हणजे 30 जे व्यक्ती होते सृष्टीचं एक पॅटर्न तयार करण्यामध्ये, 30, मग त्यांच्यावरही 3 जण, हे 33 असे तयार झालेले. तर हेच 33 जणांचे जेव्हा ट्रेनिंग सुरू होती, सुरुवात म्हणजे हा पॅटर्न सुरू केला महादेवनं. म्हणजे गोंडियन कल्चरमध्ये हे होतं, काय म्हणतात, शंभू गौरा शिवाजी महादेवच्या 88 जोड्या यांनी सांगलेल्या आहेत. आता जे येईल ह्या सृष्टीमध्ये ती 89वी जोडी असेल आणि त्याचं पॅटर्न असेल. अशा टोटल 112 जोड्या तयार होतील. त्यानंतर सृष्टीमध्ये ही सृष्टी राहील. हे जे गोल्डी ब्लॉक झोन म्हणले जी पृथ्वी आहे, राहीलच असं नाही. मग कधी सूर्याची गती चेंज होईल किंवा चंद्राची गती चेंज होईल किंवा लोक मल्टीप्लॅनेटरी होतील आणि ते मंगळावर जातील. मग त्या ठिकाणी सृष्टी वेगळी तयार करावं लागेल. तर असं डिटेल आणि डीपमध्ये नॉलेज आहे. तर फक्त लोकांना कळू नाही आणि लोकांना येडं बनवून ठेव
यासाठी जे धर्म आलेला आहे युरोपियन, बाहेर देशातला जो धर्म आहे, त्या लोकांमुळं आपलं खूप नुकसान झालेलं आहे. बाहेरचे अतिक्रमण करते खूप वर्षापासून. आणि आजही बघा इतके आम्ही हे सृष्टीमध्ये जे सध्या या देशात सगळ्यात जास्त अस्थिरता निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, तो जो स्वतःला धर्माचे 33 कोटी करोड देव सांगतात, तर ते चोरून पॅटर्न तयार करून आयतं तर कोणी खातात. असं बघा, थोडं डिटेलमध्ये समजून घ्या. आणि हो, वी आर द, आम्ही मूळ मालिक. का? कारण आम्ही हे बनवलं आहे. एक एक दगड आम्ही बनवला आहे, एक एक दगड आम्ही त्याला जागेवर ठेवलेला आहे. तर मग अजून डिटेलमध्ये जाणार नाही नंतर, कारण तुमची तेवढी मानसिकता नसेलच. बाकी एक डिटेलमध्ये पेपर रिलीज करेल मी, तर कसं असतं ते, त्याच्यामध्ये बोलणं वेगळं आणि एक रिटर्नमध्ये लिहिलेलं वेगळं. कारण तुम्ही हमेशा म्हणतात ना, तुमचं लिहिलेलं कुठं आहे, तुम्ही सांगायला काही सांगता. तर हे आम्ही डिटेलमध्ये सांगू, लिहू. आणि मराठी भाषा आम्ही सुरू केलेली आहे, आम्ही गोदावरी यांनी आम्हाला नाही सांगायचं, आम्ही एवढ्या लोकांना सांभाळतो. तर सेवा सेवा, जय सेवा, लाल सलाम.